राज्यातल्या विविध भागामध्ये नुकत्याच झालेल्या पावसामध्ये कापणी केलेल्या पिकांचंही नुकसान झालं। अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी राज्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला। त्यावेळी विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकांचं नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला। त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलं। यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि बंदर विकास मंत्री निलेश राणे यांनी पावसामुळे सुक्या मासळीचं नुकसान झालंय, त्यांनी मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली। यावर मदत पुनर्वसन विभागानं यावर प्रस्ताव सादर करावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली। गेल्या 15 दिवसांमध्ये ज्या भागामध्ये रेड अलर्ट घोषित केला होता तिथले रस्ते आणि पूल दुरुस्तीबाबत विचार केला जावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उपस्थित केलेल्या प्रश्नादरम्यान दिले। 27 मे रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घरांच्या पडझडींच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीकरता तातडीनं मदतीसाठी निधी द्यावा अशा सूचना केल्या होत्या। त्यानुसार 49 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी मुख्यमंत्र्यांना दिली। शेतकऱ्यांना